माझी 2 महापौरांनी प्रवेश केले, कसं बघता याच्याकडे? अहो, आमच्यासारख्या मावळ्यांना तुम्ही त्या कावळ्यांबद्दल विचारल्यावर आम्ही काय उत्तर देणार आहेत? ते स्थलांतरितच आहेत. आज या फांदीवरनं उद्या त्या फांदीवर, त्या फांदीवरनं परत अजून दुसरा पक्ष आला की त्या फांदीवर जाणार आहेत. मुळात ते आमचे नव्हते. त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही काय फारसं बोलण्यात पण काही पॉईंट येत नाही आहे. आणि त्यांची ओळख, त्यांचं अस्तित्व हे कोणामुळे होतं? काँग्रेसमुळे होतं. त्यावेळेला आदरणीय शिंदेसाहेबांचा फोटो त्यांना अगदी पूजा करून, त्यांच्या नावाने उदो उदो करून ह्या लोकांना त्यांनी सर्वोच्च पद, जे कुठलं म्हणजे महानगरपालिकेत तुम्ही जर का नगरसेवक म्हणून गेल्यानंतर जे सर्वोच्च पद असतं की महापौरपद, ते त्यांना मिळालेलं आहे. आता अजून काय कमी पडलं, अजून काय पक्षांनी कमी केलं म्हणून त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले. आता तिथं काय कमी पडलं म्हणून आता त्यांनी तिसऱ्या पक्षात गेले. त्यामुळे ह्या लोकांबद्दल, हे स्थलांतरित लोक आहेत, या फांदीवरून त्या कावळ्यांबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही आहे. म्हणजे निवडणुकीमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असू दे किंवा महायुतीमधील घटक पक्ष असू दे, याच्यामध्ये जे आहे इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर काय सांगाल त्या इनकमिंगवर? काय होणार, उद्रेक ह्याचं काय होईल? हे भाजपवरती बुमरँग पण होऊ शकतं. कारण काय झालेलं आहे, भाजपचे जे तत्त्व सगळी पूर्ण भाजपने बाजूला टाकलेली आहेत. जे शिस्त, पक्षनिष्ठा, जे कार्यकर्ते 20-20, 25-25 वर्ष विरोधात असूनसुद्धा ज्यांनी सतरंजा उचल्यापासून, भिंती रंगवण्यापासून ज्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी कधीही दुसऱ्या सत्ताधारी पक्षाकडे कधी फुटून गेलेले नाही आहेत. कारण भाजपची विचारधारा आणि त्यांची शिस्तप्रियता त्यांच्या अंगात भिनलेली आहे. तर आता तुमचे चांगले दिवस आलेले आहेत भाजपचे. केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. आता तुम्हाला गल्लीत पण सत्ता पाहिजे, ठीक आहे, आपण ते पण मान्य करू, का नसावी, तुम्हाला जर विकास करायचा आहे तर. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्या, जे की 25 वर्षापासून तुमच्यासोबत निष्ठेने काम करत आलेले आहेत, सतरंजा उचललेल्या आहेत. त्या कार्यकर्त्यांना ताकद द्या. तुम्हाला कुठंतरी तुमचा कॉन्फिडन्स लूज झालेला आहे म्हणून तुम्ही इतर पक्षातल्या रेडीमेड नगरसेवकांना तुमच्याकडे घेताय. आणि ते पण कधी रात्री 12 वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रवेश घेताय. मग हे का, म्हणजे रात्रीत काम कुठलं होतं? 2 नंबर कामं होतात. तुम्ही चांगल्या खुल्या मनाने जर प्रवेश द्यायचा, दिवसा जाऊन बेटा दिवसा प्रवेश घ्या ना. म्हणजे तुमचं भाजपचं आम्ही